आनंदी कसे राहावे हा प्रश्न पडलाय आपल्याला. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की काय झालंय आपल्याला, की आनंदी कसं राहायचं हा सुद्धा प्रश्न पडावा का आपल्याला. मुळातच माणसाचा जन्म झालाय तो आनंदासाठी, सुख उपभोगण्यासाठी, तरीसुद्धा आपण दुःखी आहोत. कसलं दुःख, कशाचं दुःख आहे आपल्याला हे सुद्धा माहिती नाही आहे. तुम्ही आत्ता मोबाईलमध्ये व्हिडिओ बघताय म्हणजे मोबाईल आहे, चार्जिंग करताय म्हणजे लाईट आहे, मोबाईलवर इंटरनेटवर बघताय म्हणजे नेट आहे, म्हणजे तुमच्याकडे खायला आहे, प्यायला आहे, लाईट आहे, रस्ते, गाड्या, बस AC सगळे तुमच्याकडे. जे काही वर्षापूर्वी खूप अवघड होतं मिळणं, एवढं सगळं असतानासुद्धा मग दुःख कशाचं आहे. मुळात आपल्याला दुःख कशाचं आहे हेच माहिती नाही आहे. ज्याला त्याला विचारलं काय, अरे हां चाललंय. दुःखी तर प्रत्येकजण आहेच, बरोबर. कोणी वेगळ्या, पण कारणं वेगळी वेगळी आहेत. पण मला सांगायचं की दुःख नेमकं कशाचं आहे हे माहिती नाही आहे. समजा आता तू दुःखी आहेस, तू जो बघतोयस व्हिडिओ, तुला माहिती आहे काय कारण आहे दुःखाचं? नाही माहिती. आपण फक्त बोलू शकतो अरे काय नाही रे, आहे थोडं बहुत. पण काय नेमकं जो तुझा त्रास आहे, ज्या मुद्द्यावर, ज्या विषयावर तुला त्रास होतो, त्या त्रासाचं कारण तू शोधलंस का? कारण जर शोधलंस तर उत्तर हेच मिळेल की ते कारण दुःखाचं कारण नाही आहे. त्या कारणाला तू दुःख मानतोस म्हणून ते दुःखाचं कारण आहे. खरं तर ते कारण म्हणजे ती गोष्ट ज्याचा तुम्हाला त्रास होतोय ती फक्त एक गोष्ट आहे किंवा एक व्यवहार आहे किंवा एक घटना आहे. बघा, विचार करा. आता तुमचा नेमका प्रॉब्लेम काय मला माहिती नाही आहे, पण हे सर्वांना लागू पडू शकतं. ज्याचा तुम्हाला नेमका राग येतोय ती फक्त एक घटना आहे, गोष्ट आहे, वस्तू आहे, एक हकीकत आहे. पण तुम्ही त्याला एवढं डोक्यावर ठेवलं, एवढं सिरियसली घेतलं आहे की तुमचंच मन तुम्हाला सांगतं की तुला ह्याचा राग आहे बरं का. ॲक्च्युली तुम्हाला त्याचा राग नाही आहे. बघा ना, आहे का खरंच राग? विचार करा ना. हा नाही यार ह्याच्या, पण विचार करा, खरंच त्याने तुम्हाला राग येतोय का? नाही येत आहे. जर तुम्हाला रागच येत नाही त्या गोष्टीवरून, मग दुःख कसं काय होऊ शकतं? तुम्ही त्याच्यातून पण काहीतरी अशी अपेक्षा करताय की असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, म्हणून दुःख होतं आहे. ती जर गोष्टच नकली आहे, ती गोष्टच डुप्लिकेट आहे, पानचट माल आहे, पानचट विषय आहे सगळा, मग राग कसा येईल? लहान लेकरू जेव्हा आईला मारतं असं चापट बिपट, आईला राग येतो का? कारण तिला माहिती आहे हे नथिंग आहे, हे म्हणजे माझंच आहे, हे कसं काय राग येऊ शकतो? तसंच आहे प्रत्येक गोष्ट, प्रत्येक प्रॉब्लेम हा आपणच क्रिएट करतो आणि त्याला आपण इतकं सिरियसली घेतो, इतकं डोक्यात ठेवतो, त्याला अंजारतो, गोंजारतो, मग त्याचं रागात रूपांतर होतं, रागाचं रूपांतर दुःखात होतं, मग दुःख, तुमचं सगळं सुख तुमच्यापासून हिरावून येतं. आता उदाहरणार्थ मी इथे गार्डनमध्ये बसलो आहे. आता हे चर्चगेट स्टेशनच्या बाहेरचं मोठं गार्डन आहे, इथे मी बसलो आहे. आता माझ्या आजूबाजूला 100 गोष्टी चालू आहेत. कॉलेजच्या पोरांची लफडी चालू आहेत, ऑफिसवाल्यांची लफडी चालू आहेत, कोण ते खेळणी विकणाऱ्याच्या बायका पोरं ते खेळत आहेत. आता बघायला गेलं तर वर सुख वाटतंय की बाबा त्या प्रेमी युगलांना एकत्र, पण त्यांना कळत नाही आहे की त्यांचे आईबाप त्यांच्यासाठी किती कष्ट करतायत. हे जेव्हा त्यांना कळेल तेव्हा त्यांना ह्यात सुख नाही वाटणार. ह्या चाळ्यांमध्ये त्यांना सुख वाटेल कष्ट करण्यामध्ये, मेहनत करण्यामध्ये. फक्त तुमच्या मानण्याचा की स्वीकारणं चांगला बेटर शब्द आहे, तुम्ही काय स्वीकारता ह्यावर निर्भर आहे तुमचा आनंद. जर तुम्ही सगळ्या गोष्टी सोडल्यात, चला उदाहरणार्थ आता तुम्ही म्हणता मला खायला मिळत नाही तर खायला मिळतंय, सगळं मिळतंय रे, काय तुम्हाला तोच पाढा वाचून दाखवायचं, मला सगळं खायला तर मिळतंय, सगळ्या गोष्टी मिळतात. पण तुम्ही हा जर विचार केला, जी गोष्ट तुम्हाला फुकट मिळते, कुठली गोष्ट जी तुम्हाला फुकट मिळते, तर तो आहे श्वास. आत्ता ह्या क्षणाला तुम्हाला श्वास मिळतोय फुकट. देवाने जर ठरवलं की आजीचा श्वास बंद पडेल ना, मी श्वास एवढी मोठी गंभीर ज्याच्यावर जीवन आहे ती गोष्ट तुम्हाला मिळते, ती सुद्धा फुकट आहे, फुकट.
कळतं का? फुकट कोणी 1 रुपया देतं का? कोणी 4 रुपयाचा चहा पाजा तर 4 रुपये सोडत नाही, 500 रुपये देत नाही. मग जे कोण पैसा द्यायला तयार नाही आहे. श्वास एवढी मोठी गोष्ट देव फुकट देतो यार तुम्हाला. तुमचं आज वय काय? 25, 18, 40, 60. अरे 60 वर्ष तुम्हाला देवाने श्वास दिल्या फुकट. 30 वर्ष फुकट. मला अरे प्रत्येकाला श्वास फुकट दिल्या देवाने. त्याचं कोणी आभार मानतंय का? त्याने आत्ता बंद केला श्वास तर. हे समजून घ्या. मग ज्या गोष्टीचा आनंद मिळायला पाहिजे, ज्या गोष्टीचा आनंद घ्यायला पाहिजे, त्याचा तुम्ही आनंद घेतच नाही आहे. ज्या गोष्टी शून्य आहेत, नगण्य आहेत, ज्याची ह्या समाजात म्हणजे काही व्हॅल्यू नाही आहे ॲक्च्युली, जे क्षणभंगूर आहे, जे कधी संपू शकतं, त्यात काय दम नाही आहे, अशा गोष्टीमध्ये तुम्ही तुमचं मन रोवलंत. त्याच्यातून होणाऱ्या लाभावर हानीवर तुम्ही तुमचं सुख दुःख जोडलं. किती नकली आहे हे सगळं. आत्ता जर मला हसायचं आहे, मी हसेल ना. का हसू नको मी? काहीतरी मिळण्याची अपेक्षा का करायची आहे सारखीच तुम्हाला? मिळालेला आहे तुम्हाला. जन्म मिळालाय, जन्म. जन्माला आलात, आई वडिलांसोबत राहिलात, त्यांनी तुम्हाला पालन पोषण करून मोठं केलं. ह्याच्यापेक्षा मोठं काय असतं का आयुष्यात? तुम्ही किती आनंदी राहायला पाहिजे ना. तुमच्यासोबत आज सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला श्वास घेता येतो, तुमचं शरीर चांगलं आहे, तुम्हाला ऐकायला येतं आहे, बोलायला येतं आहे, पोटभर खायला येतं आहे. किती देवाचे उपकार मानायला पाहिजेत. तर तुम्ही कोणीतरी काहीतरी बोललं, ह्याचं मला लागलं, त्याचं मला लागलं, ही अशीच बोलली ना, अमकान तमका. कुछ नहीं है इसमें. मन तुम्ही जेवढं मोठं कराल, समजा तुम्ही घरातल्या माणसांबद्दल बोलता, तुम्हाला दुःख वाटतं, अरे असं बोलला, आई अशी बोलली, बाप असा बोलला. पण समजा हे विश्व, ते संतांनी अभंग उगाच लिहिले नाही आहेत, ती सारे विश्वची माझे घर. जर समजा तुमचं अख्खं विश्व, अख्खं जग हेच तुमचं घर असेल तर मग तुम्ही किती कोण लोकांचं, समजा घरात तुमच्या 4 पोर आहेत बारके बारके, तुम्ही 4ही पोरांनी तुम्हाला काय बोलतो, तुम्ही डोक्यात ठेवाल का? तुम्हाला माहिती आहे बारकी पोरं आहे, त्यांचं काय डोक्यात ठेवायचं? तसंच आहे. तुम्ही सगळ्याला एकतर शून्य समजा की नथिंग. अरे हे काय नाही रे, जाऊ दे रे, जाऊ दे. असं लेट गो केलं ना, जाऊ दे, नको मला हे, नको मला ते. मग त्याच्यापासून जी तुमची भावना अशी कनेक्टेड आहे ना की यार हा बोललं की मला लागतं बरं का, अरे त्याला काय व्हॅल्यू द्यायची आहे? कोणाला? कोण लागून गेलं बाबा जगात एवढं मोठं ज्याच्या शब्दाला तुम्हाला व्हॅल्यू द्यायची? तुमच्यापेक्षा भारी आहेच कोण आहे जगात? तुम्ही त्या व्यक्तीला, त्या वस्तूला, त्या गोष्टीला तुमच्यापेक्षा भारी समजताय म्हणून त्याचं तुम्हाला लागतंय. तुमच्यापेक्षा मोठं कोण आहे या जगात? विचार करा. जर तुम्हीच ह्या जगाचे मालक आहेत, असं नाही आहेत म्हणजे आहोत ॲक्च्युली आपण, पण ते समजायला बराच वेळ लागेल. पण विचार करा उदाहरणार्थ की ह्या जगाचा मालक तू आहेस, मग तुला काय दुःख आहे? अरे जगत जर तू बनवलेस, जगाचा करता करविता तू आहेस, मग तुला दुःख कशाचं असेल? मला सांगा, देव दुःखी असेल का? कसा असेल देव दुःखी? देव दुःखी असू शकत नाही, कारण तो देव आहे स्वतः. मग ती भावना तात्पुरती का होईना स्वतःच्या मनामध्ये उतरवा की बाबा मी आता देव, म्हणजे अहंकार नाही बरं का, मी देव आहे असं नाही. एक स्वीकार्यता, म्हणजे असं स्वीकारा की हा, त्यापेक्षा असं करा मी देवाचा अंश आहे. देव म्हणजे माझे आईवडील आणि त्यांचा मी पुत्र आहे, त्यांची मी कन्या आहे. माझी मुलं जर तुमची असतील तर ती पण माझेच आहेत, मग ते पण देवाचेच अंश आहेत. मग तुम्ही देवावर रागवाल का? देवाने जर तुम्हाला काही दिलं तर त्याचा प्रसाद म्हणून स्वीकार कराल का? हे नको मला, हे नाही इच्छा मला, असं कराल? देवाने दिलेली गोष्ट ही प्रसादच असते. म्हणून जर तुमच्या लाईफमध्ये काही छोट्या मोठ्या गोष्टी घडत असतील ज्या तुमच्या मनाविरुद्ध असतील, मनाला न पटणारे असतील, तर त्याला प्रसाद म्हणून स्वीकारा, कारण तो कोणी दिला आहे? देवाने दिलेला आहे असं समजा. भले तुमचाच मूर्खपणा आहे, तुम्हीच कुठं ना कुठे जाऊन काहीतरी कालाकांडी करता आणि ते तुमच्या अंगलट येतं, भले ते सगळं असेल, पण देवाचं तात्पुरता आपण तो देवाचा प्रसाद समजूया. ओके, आहे सगळं कर्म आपलंच,
आपण देवाचा प्रसाद समजूया, म्हणजे जेणेकरून आपल्याला सोपं जाईल जीवन जगायला. सगळीच जिम्मेदारी अंगावर पडून घ्यायची म्हटल्यावर अवघड होईल हो. आपण काही एवढे दष्टपुष्ट नाहीत की बाबा सगळंच आपण आपल्या अंगावर पेलवू शकतो. आहे तेच भोग भोगता भोगता नाकी नवाले सगळ्यांचे, कुणाचं जॉब, कुणाचं लपडं, बायकां पोरं ह्या त्यात जिंदगीचं ओझं सहन होईना झाल्या माणसाला. मग म्हणून समजूया की बाबा देवाचं, ओके, तो आपल्यापेक्षा बॉडी बिल्डर आहे, जास्त स्ट्रॉंग आहे म्हणून. तर जे काही मिळते देवाचा प्रसाद म्हणून घ्यायचा. चांगलं घडलं तरी त्यालाच की थँक्यू देवा, तुझ्यामुळं झालं. वाईट झालं, वाईट नसतंच ते, तुमच्या प्लॅनच्या अकॉर्डिंग वाईट आहे, पण त्याच्या प्लॅनच्या अकॉर्डिंग बरोबर असतं. म्हणून त्याला पण देवा थँक्यू, तू हे केलेस म्हणजे काहीतरी तुझ्या डोक्यात प्लॅन असणार आहे. मला माहिती आहे काहीतरी तू ॲक्च्युली भारी शोधलं आहे पुढच्या आयुष्यात, म्हणून तू हे करतोयस असं माना. मग देवाला पण वाटेल हायला ह्याची मी एवढी परीक्षा घेतो आहे तरी हा गडी खुशच आहे माझ्यावर, अजून थोडी परीक्षा घ्या, तो अजून थोडी परीक्षा घेईल. त्याला वाटलं की अजून थोडा त्रास देईल तो, पण एका पॉईंटला तो असा खुश होईल ना, असा खुश होईल तो देव. यार तुम्हाला असं काय सांगू, म्हणजे आता बोलताना पण मला असा आनंद होतोय. देव जर खुश झाला ना भाई, तुम्ही पाताळातल्या घोर पाताळात तुम्ही असू द्या, तिथून तुम्हाला असा पकडेल ना देव आणि असा वर आणून ठेवेल. भाई नाद नाही देवाचा यार. म्हणून देवाचा नाद किती पण जाऊ दे, वाईट होऊ दे, काय व्हायचं ते होऊ दे, मरत नाही. लक्षात ठेवा, जर तुमचं वाईट होत असेल, तुम्हाला वाटतंय तर देवच करतोय, पण त्याचं माग तुमचंच भलाई आहे. मग तुम्ही का खुश नाही व्हायला पाहिजे की जर डायरेक्ट देव तुमच्याशी बोलतोय, डायरेक्ट देव. आपल्या नगरसेवक, शाखा प्रमुख ह्याच्याशी जरी ओळख असेल आपली तरी आपण माच करतात लोक. अरे पण जर डायरेक्ट देव तुमच्यासाठी करतोय तो, मग तुम्ही किती खुश व्हायला पाहिजे बरं. तर ह्यातून तुम्हाला एवढं शिकायचं आहे की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आनंद घेता येतो, पण त्यासाठी तुम्हाला स्वतःकडे आधी बघावं लागेल. तुम्ही चार बाजूला डोकं आहे तुमचं, एक डोकं तिकडे, हात मोबाईलमध्ये, डोक्यामध्ये बायकोचं, घराचं, पायामध्ये ट्रेनमध्ये चालताय, म्हणजे तुम्ही भानावरच नाही आहे. जे पहिल्या व्हिडिओमध्ये मी म्हणालो की स्वतःकडे बघायला शिका, स्वतःशी बोला, स्वतःचं ऐका, तेव्हाच तुम्हाला कळेल की आनंद स्वतःमध्ये किती आहे. ज्या गोष्टीमध्ये तुम्ही मन अडकवलेलं आहे ती गोष्ट तुम्हाला दुःख देणारी आहे, त्याला तुम्ही इतकं सिरियस केलं आहे ते लाईट करा. कुठलीच गोष्ट जगात एवढी सिरियस नाही जेवढी तुम्ही केलेली आहे, लक्षात घ्या. म्हणून काय करायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद घ्या. उदाहरणार्थ पाणी पिताय, आईला मला पाणी प्यायला मिळतं रे, मग पाणी प्या. कुणाला पाणी मिळत नव्हतं काही वर्षांपूर्वी, आजही बऱ्याचशा ठिकाणी पाणी प्यायला मिळत नाही आहे लोकांना, पावसाळ्यात सुद्धा. तुम्हाला पाणी प्यायला मिळतं चांगलं, बाटलीत, ग्लासात, कपात, घरात, मटक्यातलं, फ्रीजमधलं. आनंद नाही उठत आहे का तुम्हाला? लोकांना पाणी नाही आहे, तुम्हाला पाणी मिळतं, अरे आनंदाने बघा त्या पाण्याला, प्या ते पाणी आनंदाने. लोकांना खायला मिळत नाही. आज सुद्धा मुंबईत सुद्धा एवढी गर्दी असताना लोकांना, भिकाऱ्या लोकांना त्याच्या डब्यात हात घालून वगैरे शोधतात ते खायला. कितीतरी भागात अजून पण दुष्काळ आहे. काय लोकांची परिस्थिती आहे तुम्हाला माहिती नाही का? मग तुम्हाला खायला मिळतं यार, अन्नाला बघा की देवा धन्यवाद तुम्हाला खायला दिलंस, त्याचे शतशः उपकार माना. ते आईचे माना जी स्वयंपाक करून देते, भाऊ बहीण बायको सगळ्यांचे उपकार माना जे तुम्हाला खायला देत आहे. त्या अन्नाचा आभार माना आणि खा आनंदाने. तुम्हाला खायला मिळतंय, तुम्हाला श्वास घ्यायला मिळतोय, तुमचं अवयव नीट आहे, तुम्हाला बोलता येतंय, ऐकता येतंय, किती गोष्टी आहेत आनंद व्यक्त करायला, आनंद घ्यायला. त्याचा आनंद कधी घेणार? या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतल्याशिवाय तुम्ही आनंदी राहू शकणार नाही. तुमच्याकडे करोडो रुपये जरी आले, पैसा, प्रॉपर्टी, बँक बॅलन्स, 100 बायका, 100 पोरं, 100 नवरे, तरीसुद्धा तुम्ही आनंदी होऊ शकणार नाही. तुम्हाला स्वतःकडे लक्ष द्यावं लागेल आणि या सर्व गोष्टींचा आनंद घ्यावा लागेल, तर तुम्ही आनंदी राहाल. माझ्यासारखे ज्यांना ह्या संदर्भात काही चर्चा करायची असेल, ज्यांना वाटतं काही बोलावं, तुमच्या गोष्टी सांगाव्या, ऐकाव्या, कोणी नसेल तर मला फोन करा, आपण बोलूया, चर्चा करूया, आनंद वाटूया. फीज पण घेणार आहे मी आता, असा विचार करतोय.
पण बोला, माझं म्हणणं आहे, बोला, घरच्यांशी बोला, स्वतःशी बोला, स्वतःशी बोलूया, आनंदी राहूया.